मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना योजनेचा 11वा हप्ता मे महिन्याचे पैसे जूनच्या सुरुवातीला मिळालेले आहे. परंतु योजनेचा 12वा हप्ता म्हणजेच जून महिन्याचे पैसे अद्यापसुद्धा मिळालेले नाही आणि म्हणून जून महिन्याचे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता कधी मिळणार याची आतुरतेने महिला वाट पाहत आहे. तर योजनेचा 12वा हप्ता जून महिन्याचे पैसे याविषयी काय नवीन अपडेट आलेली आहे याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माहिती पूर्ण समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि योजनेविषयी येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता RPS गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, लाडकींना जूनचा हप्ता. लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला मिळाला. आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला मिळालेला आहे. म्हणजेच मे महिन्याचा हप्ता मे महिन्यामध्ये मिळालेला नाही. जूनच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे देण्यात आलेले आहे. आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर साहजिकच आहे, मे महिन्याचे पैसे मे महिन्यामध्ये मिळालेले नाही आणि म्हणून जून महिन्याचे पैसे नेमके कधी मिळतील, जूनमध्ये मिळणार की मिळणार नाही याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे. लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या या हप्त्याला गेल्या काही दिवसापासून उशीर होताना दिसत आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला तर मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला. त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे. तर पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एप्रिलचा हप्ता मे महिन्यात देण्यात आलेला आहे आणि मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात देण्यात आलेला आहे. आता नेमका जूनचा हप्ता कधी मिळणार याची चिंता लाडक्या बहिणींना लागलेली आहे. तर नेमकी काय माहिती आहे त्याविषयीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, लाडकी बहीण योजना अपडेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्ता संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात अपडेट समोर आलेली आहे. काय अपडेट आहे याविषयी आपण समोर पाहणारच आहोत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता साधारणतः प्रत्येक महिन्याच्या 15 ते 20 तारखेच्या नंतर बँकेत जमा करण्यात येत असतो. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 15 ते 20 तारखेनंतर लाडक्या बहिणींचा बँक खात्यामध्ये हप्ता जमा करण्यात येत होता. अशा प्रकारे आता जून महिन्याचा हप्तासुद्धा 20 तारखेच्या आसपास मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही किंवा तशी घोषणाही करण्यात आलेली नाही. तर पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे 20 तारखेच्या नंतर म्हणजेच 25, 26 किंवा 27 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना हप्ता मिळत होता, तोच अंदाज या ठिकाणी वर्तविण्यात आलेला आहे. जून महिन्याचा हप्तासुद्धा 20 तारखेच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येऊ शकतो अशी माहिती आलेली आहे. लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता देण्यात येऊ शकतो. आता पुढे एक धक्कादायक माहिती देण्यात आलेली आहे. या लाडक्या बहिणींना हप्ता बंद होणार. पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये कोणत्या लाडकी बहिणींचा समावेश राहणार आहे तर पहा, प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग मोकळा झाला आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून सर्व डेटा दिला जाणार आहे. या डेटाच्या आधारावर 2.5 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे. या महिलांना मिळणारा लाभ बंद केला जाणार आहे. तर पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही माहिती काय देण्यात आलेली आहे. अतिशय धक्कादायक माहिती आहे. काही महिलांचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी बंद होणार आहे. आता यामध्ये कोणत्या महिलांचा समावेश असणार आहे तर पहा, आयकर विभागाने आपल्याकडील माहिती महिला व बालकल्याण विकास विभागाला प्राप्त करून दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारावर लाडक्या बहिणींची छाननी सुरू झालेली आहे. यामध्ये ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न, ज्या महिलांचे 2,50,000 उत्पन्न असेल
अशा महिलांचा हप्ता सुरू राहणार आहे. परंतु ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000पेक्षा जास्त आहे अशा महिलांची यादी तयार करण्यात येणार आहे आणि या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे. परंतु ज्या महिलांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी आहे, म्हणजेच 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही, अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार आहे आणि या सर्व पात्र महिलांना योजनेचा 12वा हप्ता मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, योजनेचा 12वा हप्ता मिळणार. लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात. पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBT मार्फत पैसे जमा होत असतात. आतापर्यंत एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. आता जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै 2024 पासून तर मे महिन्यापर्यंत म्हणजेच योजनेचे 11 हप्ते सर्व पात्र लाडक्या बहिणींना मिळालेले आहे आणि ज्या महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची पात्रता आहे अशा महिलांना 12वा हप्तासुद्धा मिळणार आहे, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजेच 20 तारखेनंतर लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता मिळण्याची संभावना आहे आणि म्हणून ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे अशा सर्व महिलांना चिंता करण्याची गरज नाही. योजनेचा 12वा हप्ता त्यांना मिळणारच आहे. तर ही होती माहिती. अशीच येणारी नवीन माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.